आता हे सरकारचं कसं आहे, कुठलंच सरकार म्हणजे व्यवस्थित राहिलेलं नाही. हां जिकडे तिकडे अपराडबरीचा विषय चाललेला आहे. हां आणि काय एकही सरकार असं एक हाती सरकार कुठलंच नाही. एक हाती सरकार नसल्यामुळं जनतेची सगळी फसवणूक झालेली आहे आणि विकास होत नाहीये कुठलाच. हां जो तो आमदार म्हणा, खासदार म्हणा, जो तो आपापल्या पद्धतीने आपापली घरी भरण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला लोकशाही नको होते, तुम्हाला छत्रपती शासन पाहिजे का? छत्रपती शासन असतं ते बरं पडलं असतं. हां आता ह्याच्यामध्ये बघा ना, तुम्ही कुठलाही विषय घ्या, कुठलाही विषय घ्या, अगदी पार तुमच्या गाव पातळीवर म्हणा, शहरामध्ये बघा, ज्याचं म्हणजे ज्याचं वर्दस्त चांगलं आहे तिथंच त्यांचं चालतंय. सर्वसामान्यांना कुठंच म्हणजे नाही मिळत नाही. बरोबर. हा त्याच्यामुळे काय ह्या आमदारकी खासदारकी लोकांचं काही खरं नाही. आहे काँग्रेस. पहिलं काय होतं का मला सांगा की तुम्ही असं दंगली बिंगली कुठं मोर्चे बिरचे काय होतं का? काही नव्हतं, निवांत चाललं होतं सरकार. पण ह्या काळात आता तुम्ही विचार करा की किती हो दंगली काय त्याला मोर्चे दंगली ह्यांच्यात भांडणं काय एकामेकाला मंत्री सकाळी एकामेकाला काय बोलतात राहू त्यांना तरी कळतं का? हा लहान मुलांचा खेळ आहे. तुम्ही राज्य चालवताय, देश चालवताय, हा भारत चालवताय. तुमच्यातच असा गोंधळ बनल्यावर बाकीच्यांनी काय करायचं? मार्गदर्शन घेण्यासारखं काहीच नाही. बरोबर. हां अहो कुशल एकामेकाला नाही ते बोलतात राहू टीव्हीला. तुमच्या मुलांनी काय आदर्श घ्यायचा यांचा? काहीच घेता येत नाही. सरकारची काय गॅरंटी? कुठलं सरकार नकोय? कुठलंच नको सरकार. कुठलं सरकार? पलटी सरकार आहे सगळं. कोणी कुठं जाते? पलटी सरकार आहे. मतदारांचं मतच घेत नाहीत ना. आम्ही जाऊ का या पक्षात, जाऊ का त्या पक्षात, हां निवडून आम्ही देतो, आमचं पण मत घेतलं पाहिजे ना जातो. लोकशाहीमध्ये जे उमेदवार आहेत ते लोकशाही पद्धतीने वागत नाहीत. बरोबर. मतदार निवडून देतात हां. पण ते त्यांचं काम करत नाहीत. काँग्रेस सरकार. काँग्रेस सरकार पाहिजे. काय बेनिफिट्स मिळतील? ॲग्रिकल्चरमध्ये खूप बदल होईल. ॲग्रिकल्चरमध्ये बदल होईल. अजून आणि आताचं सरकार हे ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी उदासीन काम चालले ते. जे उद्योगपत्यांना पाठीशी घालते असं वाटतं. उद्योगपत्यांना पाठीशी घालते, शेतकऱ्यांचे बाजार पाडणे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक उदासीन धोरणे, साखरेचे बाजार, एक्सपोर्टचे असतील, हे निर्णय खूप चुकीचे झाले. कारखानदारी एक्सपोर्ट होत नाही, मध्येच बंद होतो. शब्द देतात एक्सपोर्ट करू पण करत नाहीत. कांदा काय सुद्धा नाही, ते चुकीचं धोरण आहे सगळे. तुम्ही एक शेतकरी आहात का? होय. अजून काय बोलायचं का तुम्हाला? शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्ट्या कुठलं सरकार पाहिजे जे तुम्हाला न्याय मिळून देईल? काँग्रेस सरकार. इथून पाठीमागे जोपर्यंत काँग्रेस सरकार होतं तोपर्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीत कधीच ऊसाचे दर व्यवस्थित राहिले, शेतीमालाचे दर व्यवस्थित राहिले. पण आता भाजप सरकार आल्यापासून शहरी जी शेतीवर उपजीविका करणारे लोक अडचणीत आले. सगळं समाज शेती जो समाज उपजीविका करतो ना तो सगळा अडचणीत आला. कारण खताचे दर वाढलेत, मजुरीचे दर वाढलेत, ॲग्रिकल्चर पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईडचे दर खूप पुढे गेलेत. पण शेतीमालाचे दर आज तुम्ही ऊसाच्या बाजाराचा ॲनालिसिस करा मागच्या 25 वर्षाचा, त्या पटीत खर्चाचा हिशोब करा. आज तो अडचणीचा जसं जीवन शेतीवर आहे त्या अडचणीत आहे साहेब. बरोबर. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी तरी कोणी सोयीचं सरकार नाही. नरेंद्र मोदी. दुसरं सरकार का नको? जर नरेंद्र मोदी सरकार आलं तर तुम्हाला काय बेनिफिट्स मिळतील? काही मिळणार तर नाही, पण आता बरं आहे पेट्रोलचे भाव वाढतील, अजून पेट्रोलचे भाव वाढते म्हणून तुम्हाला ते सरकार पाहिजे का? भाजप पाहिजे. आणि काय बेनिफिट्स मिळतील तुम्हाला भाजप आलं तर? दुसरं का नको सरकार? नको आहे चांगलं भाजप सहकार्य. राम मंदिर एवढं मोठं केलं त्याच्यामुळे पाहिजे. तुम्ही विकास बघून मतदान करू नका, जात धर्म बघून मतदान करा. अजित दादा. दुसरं सरकार का नको? आणि अजित सरकार आलं तर काय बेनिफिट्स मिळतील? विकास करू शकेल. हां दुसरं कोणच करू शकत. अजित अजित आणि खासदारकीला सुद्धा येत आहे. ओके. आणि काय बेनिफिट्स मिळतील तुम्हाला हे सरकार आलं तर? आणि दुसरं सरकार का नको? काय दुसरं सरकार नको. विकास खूप छान आहे. महाविकास आघाडी. काय फायदा मिळेल तर ते सरकार आलं तर? त्या सरकारमध्ये सगळ्याला भाव होता. हां. त्यांनी सगळी वाट लावून टाकली देशाची. बीजेपी का नको? सगळी वाट लावली देशाची आणि बीजेपीला काय करायचं? शेतकऱ्यांना काहीच नाही की आता. मजुरांसाठी काय करत नाही. दुधाचे भाव किती आता 15 रुपयाने कमी झाले. हां. पुराकाशाचा खर्च निघत नाही. हां. शेतीमालाला कुठले भाव नाही. शेतकऱ्याला पैसे देतात आम्हाला मोदी सरकार. किती रुपये मिळतात महिन्याला? 2000. किती महिन्याला? म्हणजे वर्षातलं 3-4 वेळा मिळतात. 10,000 मिळतात. 10,000 मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलं सरकार पाहिजे? काय मोदी सरकार आम्हाला. भाजप पाहिजे का? दुसरं सरकार का नको?
आतापर्यंत आम्ही अनुभव घेतला ना म्हातारपणापर्यंत आम्हाला आमचा अनुभव एवढाच आम्ही सांगू शकणार आहे. जगाचं काय नोकरीवाले आम्ही शिक्षण झालं नाही आमचं. बरोबर हा आमच्या शेतीला आतापर्यंत जे काय बाबा कर्ज किंवा साधनं उपलब्ध करून दिली नाहीत त्यांनी. त्यांनी आता आम्हाला सौर ऊर्जा दिल्या किंवा आमच्या सगळ्या म्हाताऱ्या माणसाला 2,000 रुपये महिन्या वर्षाला 6,000 त्यांनी दिलं. हा असं ते चांगलं काम केलं तुमच्यासाठी, सरकारने त्याच्यामुळे तुम्हाला भाजप पाहिजे. शेतकऱ्याला जरी वाटलं तो काय लोकांनी बाबा हमी भाव देणार हां किंवा काय अडचणी वाटल्या तरी, पण आमचं मत आहे सरकारने आम्हाला सौर ऊर्जेचे मोटर कमीत कमी 4-5 लाखाची एक मोटर मोफत दिलेली मोफत ना दिली. ना मात्र त्यांनी पैसे पण कुठल्या स्कीममध्ये? त्याला काय पंतप्रधान योजना होती आणि एक मुख्यमंत्री. बरं किती साली? साधारण 5-6 वर्ष झाले. बारामतीकर म्हणून असं वाटतं की बारामतीत जसं बारामतीत आता तुम्ही फिरला असाल सगळीकडे चौफेर बाजूनी तुम्ही रस्ते आमच्या सगळ्या वेगवेगळ्या शासकीय इमारती वगैरे बघितल्या असतील, तसं आमचं कळायला लागल्यापासून तर दादा सत्तेत असतात अजितदादा पवार साहेब आणि त्यांच्या मार्फत काम होतं असं आम्ही ऐकून आहे, घरच्यांकडून ऐकून आहे. पण खरंच तुम्ही देश लेवलचा सर्वे करत असाल तर देशात जर अजितदादा पवार साहेबांसारखं विकसनशील नेतृत्व देशाला मिळालं तर बारामतीचा भारत व्हायला वेळ लागणार. सर्वसामान्यांना न्याय मिळेल असं वाटतं का? सर्वसामान्याला न्याय म्हणजे आमच्या इकडं प्रशासनावर वचक असणारा माणूस म्हणजे तुम्ही माहिती असेल तुम्हाला महाराष्ट्रात दादा म्हणलं जातं. दादा हा आदरवाचक शब्द आहे आणि त्या आदरवाचक शब्दानुसार जर आपण बघितलं तर दादाचीच दहशत असते, दादाचंच प्रशासन ऐकतं आणि असा माणूस जर राज्यकारभार देशाचा कारभार सांभाळायला खमक्या असेल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयारच होणार नाही. आता बघा 2024ला तुम्ही म्हणताय तसं केंद्रात आणि राज्यात जर एकच सरकार असेल तर कामं व्हायला सोपं जातं. आता आमच्या सहकार्याने सांगितलं की बारामतीत दादांनी विकास केलेला आहे, ठीक आहे, मान्य आहे आम्हाला दादांनी विकास केलेला आहे. पण जर ग्रामीण भागात तुम्ही गेला तर ग्रामीण भागात अजूनही लोकांना पिण्याचं पाणी नाही आहे, रस्ते नाही आहेत. जळोची सारख्या ठिकाणी जरी तुम्ही जळोची हे शहरात येतं त्या ठिकाणी जरी वाड्या वस्त्यावरती गेला तरी स्ट्रीट लाईट नाही आहेत, पाणी नाही. ह्या देखील सुविधा अजून अपव्य आहेत, तर ह्याच्याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती आहे. आम्हाला म्हणतात शरद पवार पाहिजे, पवारसाहेब पाहिजे. आणि केंद्रात? केंद्रात मी पवार साहेबच पाहिजे आम्हाला. मोदी सरकार जायचे. मोदी सरकार चांगले, दुसरे सरकार का नको? मोदी सरकारच का? काय त्यांनी 60 वर्षात काय करून दाखवलं, काय सर्वसामान्यांसाठी करतोय. राष्ट्रवादीचं सरकार पाहिजे. राष्ट्र विकास आपला आहेच, दादांचा विकास जोरात आहे. विकासाच्या बाबतीत आमचं अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावर आता ही बारामती तुम्ही बघताय एवढा मोठा विकास म्हणजे बाकीचा तालुका बघा, आसपासचा दौंड बघा, पुरंदर बघा, इंदापूर बघा किंवा माळशिरस बघा, मोहित्यांचं पलीकडं पलटण बघा, पण त्या भागापेक्षा बारामती कधी पण चांगली. 90% लोक बाहेर नाही तर कामाला येतात आत्तापर्यंत MIDC बारामतीच्या गेला तुम्ही बघायला. त्यामुळे अजितदादांनी विकासच केलेला आहे. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आहे ते पाहिजे महाराष्ट्रात. हो ते पाहिजे. आणि केंद्रात कुठलं पाहिजे? म्हणजे आता काय लोक म्हणजे भाजप पाहिजे म्हणजे काय बाकी देशाला काय अपेक्षा ठेवतो तुम्ही सरकारकडून? काय अपेक्षा म्हणजे काय यांच्याकडून नाही महागाई वाढल्या सरकारी हां कमी प्रमाणात पाहिजे सगळं. तेव्हा फ्युचरमध्ये त्या गोष्टी व्हायला पाहिजे. सगळं भेटलं पाहिजे व्यवस्थित गरीब लोकांना. हां त्यांनी डिक्लेअर केलं तर साड्या वाटून साड्या भेटल्या नाही आणि धान्य फुकट केलं तात्पुरते लालच दाखवली तिने आपल्याला. हां परत 5 वर्ष ते आलं सरकार भाजप केंद्रात गरीब लोकांचं पूर्ण वाटलं होणार. हां कारण की महागाई वाढत जाणार त्याला तर हम करून काय तर हुकुमशाही त्यांची चालणार नाही. बरोबर गाय गरिबाचा विचारच राहिला नाही लोकांना. गरीब लोकांचं अजिबात हेच नाही. म्हणजे पोर खोल म्हणजे महागाई किती वाढली, काय झालंय आपल्या महागाईत आमच्यासारख्या माणसाला तरी जगायचं. महाविकास आघाडी सरकार म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस. बारामती तर विधानसभेला अजितदादा आणि लोकसभेला काय काय अपेक्षा ठेवता तुम्ही फ्युचरमध्ये विकासाच्या बाबतीत सरकारकडून तुम्ही निवडलेल्या? आम्ही निवडलेल्या सरकारकडून एकच अपेक्षा करेल की युवकांना संधी मिळायला पाहिजे, राजकारण चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे एवढीच अपेक्षा ठेवली आणि देशाचा आणि राज्याचा विकास झाला पाहिजे एवढीच अपेक्षा युवकांची. मोदी सरकार क्यों? दूसरी सरकार क्यों नहीं? मोदी सरकार ही क्यों? अब क्यों नहीं, मैं अब क्या बोले आपको, समझ तो हिंदी आदमी में इधर क्या बोलेगा. बोलिए आप कौन सी स्टेट से? मैं तो बिहार बिहार स्टेट से. बिहार में कौन सी सरकार है? बिहार बरौनी.
तो आप क्या फ्यूचर में क्या अपेक्षा रखते हैं आपकी चुनी हुई सरकार से? फ्यूचर में क्या रोड बना है, हम ड्राइवर आदमी है, रोड बना है सब, इसीलिए। अच्छा, जात धर्म या विकास को देखकर सरकार चुनेंगे? नहीं, हाँ? जात धर्म कुछ नहीं देखता, विकास को देखकर चुनेंगे या फिर जात धर्म देखकर चुनेंगे? विकास धर्म को देख के कुछ नहीं, विकास